हे फ्रेंड्स, हॅलो एव्हरीवन. आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. ॲक्च्युली मी आज एक इंटरव्ह्यू घेणार आहे आणि इंटरव्ह्यू आहे फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर अकाउंटंट आणि सिनियर अकाउंटंट. ओके, सो आता हे इंटरव्ह्यूजसाठी मी काही क्वेश्चन्स फ्रेम केले आहेत आणि आज इंटरव्ह्यूज टोटली टेलिफोनिक कन्व्हर्सेशनमधून होणार आहेत. म्हणजे मी इंडिव्हिज्युअल्सला आधी कॉल करून सांगितलं आहे की तुमचा पहिला राऊंड जो आहे तो टेलिफोनिक इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यातून जर तुम्ही सिलेक्ट झालात तर आम्ही तुम्हाला डायरेक्टली ऑन लोकेशन फेस टू फेस इंटरव्ह्यू घेऊ. बिकॉज सध्या लॉकडाऊनचा पिरियड आहे, जास्त कॅन्डिडेट्स मला एंटरटेन करता येत नाही आहेत, त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिले टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेणार आहे. पण मी टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेताना पण मी स्पीकर ऑन करणार आहे, जेणेकरून तुम्हा सगळ्यांना व्ह्युअर्सला हेल्प होईल की कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याला कसे कॅन्डिडेट्स उत्तर देतात. ओके, सो त्याच्यामुळे आपण आज तुम्हाला ते लाईव्ह बघायला मिळणार आहे की कशा प्रकारे कॉमर्स जे बॅकग्राऊंडचे मुलं आहेत आणि जे फॉर द पोस्ट ऑफ अकाउंटंट आणि सिनियर अकाउंटंट ओके ह्याच्यासाठी अप्लाय करतात, तर त्यांना कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स इंटरव्ह्यूला विचारले जातात आणि कुठल्या प्रकारचे आन्सर्स आम्हाला मिळतात. ओके, सो आज मी इंटरव्ह्यू घेत आहे आमच्या एका फ्रेंडसाठी ज्यांची कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे, जे रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आहेत बेसिकली. सो त्यांच्यासाठी रिक्वायरमेंट एका ज्युनियर अकाउंटंटची आणि सिनियर अकाउंटंटची आहे आणि दोन्ही पण त्यांना फिमेल्स हवेत. ओके, ही तो कुठलंही बायफर्केशन नाही आहे मेल फिमेलमध्ये, बट स्टील द रिक्वायरमेंट इज अबाउट फिमेल्स बिकॉज फिमेल ॲडमिन प्लस अकाउंट्स डिपार्टमेंट हे चांगल्यापैकी हँडल करतात. ओके, सो त्याच्यामुळे मी आज सगळ्या फिमेल्सलाच कॉल करणार आहे. माझ्याकडे भरपूर सारे रेझ्युमे आले होते आणि त्यातून मी काही सिलेक्ट केले आहेत आणि आज त्या सगळ्यांना मी कॉल करणार आहे. ओके, सो आज तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे की इंटरव्ह्यू कसे घेतले जातात, टेलिफोनिक इंटरव्ह्यू. फाईन, ओके देन. सो सगळ्यात पहिलं मी कॉल करते आहे, माझ्याकडे एक इंटरव्ह्यू रेझ्युमे आला होता. चला आपण बघूया की काय काय होतंय इंटरव्ह्यूमध्ये. हॅलो हॅलो हॅलो, हां मी नेहा खापरे बोलतीये. सॉरी, हॅलो. हॅलो, हां ऐकू येत आहे? हो, येतं ऐकू. येस, फाईन. तर चालेल, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी रेडी आहात? ओके. येस, तुमचं पूर्ण नाव सांगा मला. माय नेम इज सुप्रिया इल्फना हरगडगी. ओके, आणि एज काय आहे तुमचं आत्ता? मला एज आता 26 आहे. ओके, लोकेशन काय आहे तुमचं, सांगली का मिरज? मला पाहिजे असलेलं लोकेशन. नाही, तुम्ही रेसिडेन्शियल लोकेशन कुठलं आहे तुमचं? तालुका गडिंग्लज. ओके, आणि तुम्ही कशासाठी अप्लाय केलं, ज्युनियर अकाउंटंट का सिनियर अकाउंटंटसाठी? मला ज्युनियर अकाउंटंट पाहिजे. ओके, एक्सपिरियन्स काही आहे आधीचा? आहे, 3 years एक्सपिरियन्स आहे इन बँगलोर, राजमान इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड. ॲज अ पोस्ट काय म्हणून तुम्ही करत होता काम तिथं? तिथे पण अकाउंट असिस्टंट म्हणून काम करत होते मी. ओके, मग जर तिथं एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही ज्युनियर अकाउंटंटसाठी काय अप्लाय करताय? नाही म्हणजे असे काय नाही, सिनियर अकाउंटंट करू शकते. Okay. पण मला त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे ना, थोडं बेटर होईल म्हणून मी ज्युनियर अकाउंटंटला अप्लाय केलं. ओके, नाही, नो प्रॉब्लेम, चालेल. मग आता मी क्वेश्चन्स विचारेल तुम्हाला, जस्ट Okay, हां, ma'am. जस्ट MCQsच असणार आहे, म्हणजे काय जास्त नसणार. ठीक आहे, चालेल. मला फर्स्ट सांगा, व्हॉट इज फिक्स्ड ॲसेट? हॅलो हॅलो.
हां ओके रेंज नाही आहे वाटतं ठीक आहे चालेल होय fine. बरं मॅम. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज फिक्स्ड ॲसेट फिक्स्ड ॲसेट म्हणजे आता आपल्याला फिक्स्ड ॲसेट मीन्स बिल्डिंग वगैरे रेडी केलेले असते कंपनीसाठी आणि इन्व्हेस्टमेंट केलेली असते फर्निचर एक्सेट्रा फिक्स्ड ॲसेट मध्ये येते. ओके बरं बिलिंगसाठी म्हणजे नक्की काय बिलिंग मीन्स आता इन केस परचेस येते आपण इनकमिंग येते आउटगोईंग मीन्स सेल्स एक्सेट्रा. बरं ओके सेकंड मला सांगा व्हॉट डू यू मीन बाय सॅलरी अँड व्हॉट डू यू मीन बाय वेजेस म्हणजे डिफरन्स काय दोघांमध्ये सॅलरी वगैरे HR बघत असतात म्हणजे मी त्यासाठी जास्त स्टडी केलेली नाही आहे. ओके तरी पण मला माहित असलेली सांगते सॅलरी मीन्स आता मंथली आपण डे वर्क वरती देतात ना ओके बेसिक TAD एक्सेट्रा इन्क्लुडिंग येते ती सॅलरी. वेजेस मीन्स ओनली अदर एक्स्ट्रा येत नाही ओनली सॅलरी येते मंथली. ओके बर फाईन बरं मला डिफरन्स सांगा बिटवीन डायरेक्ट एक्सपेन्स अँड इनडायरेक्ट एक्सपेन्स. डायरेक्ट एक्सपेन्स मीन्स आपण आपण मोबाईल एक्सपेन्सेस अदर टी एक्सपेन्सेस आणि मंथली चार्जेस प्रिंटिंग वगैरे सगळे डायरेक्टली एक्सपेन्सेस मध्ये येतात. ओके आणि इनडायरेक्टमध्ये काय येतं मग इंटरेस्ट वगैरे इनडायरेक्ट मध्ये येते. ओके फाईन ठीक आहे चालेल. आता मी टॅली रिलेटेड क्वेश्चन विचारते मला शॉर्टकट की सांगा पिरियडसाठी म्हणजे तुम्हाला पिरियड चेंज करायचं तर शॉर्टकट की कुठली वापरताय F2 बरं पिरियडसाठी हां मॅडम अल्ट F2 हां ठीक आहे ओके देन मला शॉर्टकट की सांगा परचेससाठी F9 आणि सेलसाठी F8 जर्नलसाठी F7. ओके ठीक आहे स्टॉकबद्दल काही माहीत आहे व्हॉट इज स्टॉक मॅम स्टॉक इन्व्हेंटरी स्टॉक या इन्व्हेंटरी बद्दल माहित आहे की येस काय असतं नक्की इन्व्हेंटरी क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय क्लोजिंग स्टॉक मध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक असते आपल्याला मटेरियल असते त्या प्रकारे टॅलीमध्ये ओपनिंग जे असते आमले इन्कमिंग असते परचेस येते ना त्यामध्ये इन्क्लूड होते प्लस आपण आपल्या कंपनीमध्ये ती मटेरियल यूज केलेली असते ना तेवढे मटेरियल लेस होतात आणि बाकीचे उरलेले स्टॉक क्लोजिंग स्टॉक येते. बरोबर आहे येस आणि क्लोजिंग स्टॉक कुठे प्लेस होतो म्हणजे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटमध्ये कुठे प्लेस करता क्लोजिंग स्टॉकला बॅलन्स शीटला पण करते. हां कुठे येतो कुठे प्लेस होतो तो म्हणजे कुठल्या ग्रुपच्या अंडर प्लेस होतो असेच साईडला येते मॅडम. हो ॲसेट साईडला येतोय पण कशाच्या अंडर म्हणजे काय आहे इन्व्हेस्टमेंटच्या अंडर करंट ॲसेट्सच्या अंडर फिक्स्ड ॲसेटच्या अंडर कशाच्या अंडर करंट ॲसेट्स येस ओके फाईन. त्याच्यानंतर मला गुड्स परचेसची एंट्री सांगा ना जर तुम्ही गुड्स परचेस करत असाल तर एंट्री काय होणार व्हॉट विल बी डेबिट अँड व्हॉट विल बी क्रेडिट. आपण मटेरियल परचेस केलेले आहे हो ओके बिलिंग साठी येस त्याची एंट्री काय येणार म्हणजे बेसिक क्वेश्चन आहे आपण 11वीत करतो तर होय 11वीत Yes. त्या मॅडम ABC XYZ कंपनी असेल ना हां ती आपल्या साईडला डेबिट साईडला येते आणि क्रेडिट आपल्याकडून जाते. नाही मॅडम गुड्स परचेसची एंट्री म्हणजे एकदा ट्राय करा बघा मी गुड्स परचेस केलेत फ्रॉम एक XYZ कंपनीकडून तर माझी एंट्री कशी येणार पार्टी मिळते ना ऑलरेडी पार्टीने मिळते डेबिटेडला येते आणि आपल्याकडून अमाऊंट त्यांना क्रेडिट होते. बरं नाही ॲक्च्युली गुड्स परचेस अकाउंट डेबिट टू पार्टी अकाउंट असं होतं कारण गुड्स परचेस हे आपण डेबिट साईडला प्लेस करतो प्रॉफिट अँड लॉसच्या. ठीक आहे चालेल नेक्स्ट आहे व्हॉट इज बँक रिकन्सिलेशन.
हां, म्हणजे काय डिफरन्स मला तुमच्या ओन वर्ड्समध्ये सांगितलं तरी चालेल की बँक रिकन्सिलेशन आपण का करतो, कशासाठी करतो, कसं करतो? म्हणजे आपण पेमेंट आणि रिसिप्ट आपण दुसऱ्याला चेक दिलेली असते आणि पेमेंट आलेली रिसीव्ह केलेली असते. मंथली आपण टॅलीमध्ये डे बाय डे रिकन्सिल होते, बट बँक थ्रू आणि त्यांनी दिलेले त्या डेटला जी डेट दिलेली असते ती डेट म्हणजे असे काहीतरी की आहे, ती की घेतल्यावर डेट येते. सो डेट केल्यानंतर ऑटोमॅटिक क्लोज येते. आपल्याला रिसिवेबल्स आणि पेएबल्स एवढे आहेत म्हणून डेट क्लोज होते. ओके ओके ओके, ठीक आहे. नाही आहे तुमचा आन्सर 50% बरोबर आहे. आपल्याला F5 की यूज करावी लागते. फक्त आपण ज्या एंट्रीज केल्या त्या बरोबर बँकमध्ये पास झाल्यात की जी बँकने डेट दिलेली असते ती डेट घालायला पाहिजे. हां, ती आपल्याला बँक रिकन्सिलेशनला घालावी लागते आणि आपण ज्या एंट्रीज केल्या आहेत त्या आपल्या स्टेटमेंट बरोबर मॅच होत आहेत की नाही बँक स्टेटमेंट बरोबर ते चेक करायचं असतं. ठीक आहे. बँक इंटरेस्ट रिसिव्ड त्याचा ग्रुप काय येणार टॅलीमध्ये? बँक इंटरेस्ट रिसिव्ड. ओके, तुमचं सपोज सेव्हिंग बँक्स आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट रिसीव्ह झालेला आहे. आपल्याला खूप मायनस चार्ज होतो इंटरेस्ट, तर तो कुठे आपण प्लेस करतो? नाही, इनडायरेक्ट आहे कारण ते बिझनेसशी रिलेटेड नसतं डायरेक्टली. ठीक आहे, इनडायरेक्ट इन्कममध्ये येतं. बँक इंटरेस्ट रिसिव्ड आहे आपल्याला म्हणून ते इन्कम झालं आपलं. ओके, ठीक आहे. 3 रूल्स ऑफ अकाउंटिंग. म्हणजे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर असे आपले 3 रूल्स होते बघा. ओके ओके, नाही ठीक आहे. देन मला काहीतरी जीएसटी बद्दल सांगा. जीएसटीआर 1, 2 आणि रिकन्सिलसाठी जीएसटीआर 3B. ओके, बर बर बर. आणि सेलसाठी जीएसटीआर 1 आणि परचेससाठी जीएसटीआर 2B आणि जीएसटीआर 3 साठी ए आणि बी प्लस रिकन्सिल होते जीएसटीआर 3B. ओके ओके, बर बर बर. आणि जीएसटी सेल्स बिलिंग पण येते, जीएसटी परचेस बिलिंग पण येते मला. ओके ओके, बर, फाईन. जीएसटीचा फुल फॉर्म काय? जीएसटीचा फुल फॉर्म? गुड सर्व्हिस टॅक्स. ओके, बर, ठीक आहे. फुल फॉर्म ऑफ TDS? टॅक्सेशन डिडक्शन ऑफ सर्व्हिस. नाही, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असं आहे ते. ठीक आहे. CGSTचा फुल फॉर्म? CGST सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स, गुड्स टॅक्स. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स येते ते. ठीक आहे. ओके, फाईन फाईन, ठीक आहे. ओके, दिस इज इनफ. फाईन, ठीक आहे. मग टेलिफोनिक इंटरव्ह्यू झाला आहे आता. आता आम्ही बाकीचे पण इंटरव्ह्यू कंडक्ट करतो. त्यातून मग जे होते मी तसं कळवते तुम्हाला. आज संध्याकाळपर्यंत मी कळवते आणि मग आपला फेस टू फेस इंटरव्ह्यू होईल. येस, जर त्यातून तुम्ही सिलेक्ट होता. मला पण कन्फ्युजन झालं. मी आता 5 महिने झाले सिस्टमची अटॅचमेंट नाही आहे. म्हणजे आता कोरोनामुळे आले ना, सिस्टम बघितलं की ऑटोमॅटिक सगळं वर्कआउट होते. पण मी आता सिस्टम सोडले म्हणून मी एवढं लक्ष दिलं नाही याच्याकडे. ओके, फाईन फाईन फाईन, नो प्रॉब्लेम. आहे तुमचे टॅलीचे वगैरे मी बघितले, शॉर्टकट कीज वगैरे लक्षात आहे तुमच्या. बट थोडंसं अकाउंटिंग मॅन्युफॅक्चरिंग स्टॉक पण हँडल करते मी. ओके, फाईन फाईन फाईन. नाही, ॲक्च्युली काय आता माझं रिक्वायरमेंट कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीशी होतं, तर तिथं आपला स्टॉक वगैरे नाही लागत कारण सर्व्हिस इंडस्ट्री आहे. ओके, तर मेन फोकस असणार आहे तो परचेस, सेल्स, पेमेंट आणि रिसीट. परचेस, सेल्स, पेमेंट, एंट्री, रिसीट, जर्नल आणि इनकेस रिजेक्शन वगैरे असेल डेबिट. ओके फ्रेंड्स, तर तुम्ही बघितलं की आपण फर्स्ट इंटरव्ह्यू आत्ता घेतला आहे आणि आपल्याला कशा प्रकारचे उत्तरं मिळाली आहेत. ओके, तर ह्यांचा 3 इयर्सचा एक्सपिरियन्स होता. ते बँगलोरमध्ये एका कंपनीमध्ये काम करत होते ॲज अ अकाउंटंट म्हणून आणि त्यांनी तरी पण मला ज्युनियर अकाउंटंटसाठी रिक्वायरमेंट जी माझी होती त्याच्यासाठी त्यांनी अप्लाय केलं होतं. सो दिस वॉज ऑल अबाउट द इंटरव्ह्यू राऊंड. मी टेलिफोनिक इंटरव्ह्यू जो घेतला होता त्याच्याबद्दल होतं हे. अँड त्यांनी मला कसे आन्सर केले आहेत. ओके, सो यातून तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला सगळं जमतंय, बट तसं नाही आहे. तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला ॲक्च्युअलमध्ये फेस करता तेव्हा तुम्हाला काही डिफिकल्टीज
फेज होतात, तुम्ही कन्फ्यूज होतात. ओके, सो ते आपल्याला होऊन द्यायचं नाही आहे. शेवटी समोरच्या माणसामध्ये आणि तुमच्यामध्ये थोडाफार गॅप असणारच आहे. जो इंटरव्ह्युअर आहे तो नक्की ट्राय करेल की समोरच्यानी क्रॅक करू नये, बट स्टील तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे आणि तुम्हाला बिनधास्तपैकी उत्तरं द्यायची, जे माहिती आहे ते द्यायचं. ओके, सो येस, आता आपण दुसरा कॉल करूया, बघूया आपल्या दुसऱ्या कॉलसाठी आपल्याला कशी उत्तरं मिळतात. ओके, हॅलो. हॅलो. हां, चालेल. मग आता आपला टेलिफोनिक इंटरव्ह्यू होईल. फाईन, रेडी? चालेल. पूर्ण नाव सांग. आकांक्षा रामचंद्र कोडसे. ओके. एज? 24. ओके. रेसिडेन्स, लोकेशन? सांगली, धामणी रोड, सांगली. येस. आणि पोस्ट अप्लाइड, ज्युनियर अकाउंटंट का सिनियर अकाउंटंट? ज्युनियर. ओके. एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स, HR एक्सपिरियन्स फॉर 9 months आणि CA एक्सपिरियन्स हा 5 महिन्याचा आहे. फाईन, ठीक आहे, चालेल. मग आता मी काही क्वेश्चन्स विचारते, दॅट विल बी रिलेटेड टू अकाउंट्स आणि टॅली. ठीक आहे? बर. येस, हा. चालेल. फर्स्ट आहे, व्हॉट इज डेप्रिसिएशन? डेप्रिसिएशन हे फिक्स्ड असेटवर लागतं. फिक्स्ड असेट आपण परचेस केल्यानंतर दरवर्षी त्याची किंमत कमी कमी होत जाते, त्याला डेप्रिसिएशन म्हणतात. ओके, फाईन. सेकंड आहे, व्हॉट इज TDS? फुल फॉर्म ऑफ TDS? TDS टॅक्स डिडक्टेड फ्रॉम सॅलरी. नाही, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स आहे ॲक्च्युली. अच्छा, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. ओके. बेसिक. हा. ठीक आहे. GST कुठल्या ग्रुपच्या अंडर येत आहे टॅलीमध्ये? ड्युटीज अँड टॅक्सेस, Okay. म्हणजे ऑल ओव्हर CGST, SGST. फाईन, ठीक आहे. हा. नेगेटिव्ह बॅलन्स ऑफ कॅश म्हणजे काय? म्हणजे कॅशची अमाऊंट आपल्याकडे आता आहे ती कमी आहे, त्यामुळे तो निगेटिव्ह बॅलन्स दाखवतो. ओके, ठीक आहे, चालेल, गुड. त्याच्यानंतर मला डिफरन्स बिटवीन डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय? हा. इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे सॅलरी वगैरे आपण जे पे करतो, खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतं ते. Okay. आणि डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे वरती वेजेस वगैरे असतात ते आय गेस, म्हणजे त्याबाबत मी शुअर नाही, पण इनडायरेक्ट एक्सपेन्स माहिती, म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे पेमेंट केलं, सॅलरी पेमेंट केलं, ऑफिस एक्सपेन्स असतील ते. बर बर बर, ठीक आहे, चालेल. हा. त्याच्यानंतर ओके, मला सांग की परचेस आणि सेल्सचे किती प्रकारचे वाउचर्स आहेत टॅलीमध्ये, म्हणजे कुठल्या मेथड्स आहेत? म्हणजे कळलं नाही मला. परचेस आणि सेल्स करण्यासाठी किती मेथड्स आहेत टॅलीमध्ये? म्हणजे एंट्री करण्यासाठी हो, सिंगल entry एंट्री आणि डबल करण्या- एंट्री? हां, एंट्री करण्यासाठी. हा, सिंगल एंट्री थ्रू करू शकतो किंवा डबल एंट्री थ्रू. नाही, परचेस आणि सेल्सला तो रूल ऍप्लिकेबल नाही होत. सिंगल एंट्री, डबल एंट्री, ते वाउचर मेथड आणि इनव्हॉइस मेथड असे 2 मेथड्स आहेत. अच्छा, म्हणजे आपल्याला हे करायचं असेल तर म्हणता, एंट्री करायची असेल तर. येस येस. हा, म्हणजे जर पार्टीचं बिल असेल तर आपण परचेसची एंट्री करू, म्हणजे डायरेक्ट करू शकतो, आणि सेल्सचा आपण इनव्हॉइस तयार करून त्याची तशी एंट्री करू शकतो. नाही 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 नाही, तसं नाहीच आहे. जस्ट परचेस आणि सेल्सच्या किती मेथड्स आहेत टॅलीमध्ये? अच्छा, नुसत्या मेथड सगळं. येस. अच्छा अच्छा, हा, मला ते कन्फ्युज झालं, मला वाटलं एंट्री विचारताय तुम्ही. नाही नाही नाही, ठीक हा. आहे. ठीक आहे. GST किती टाईप्सचे आहेत? 3 टाईप, CGST, SGST आणि IGST. ओके, ठीक आहे. अजून एक आहे UTGST. ठीक आहे, पण हे 3 जास्त फेमस आहेत. हा, हे 3 मी वाचले, त्यामुळे म्हणजे काम त्याच्यावर जास्त केल्यामुळे ते माहिती आहे. ओके, व्हॉट डू यू मीन बाय बँक रिकन्सिलेशन?
रिकन्सिलेशन म्हणजे आपला पासबुक आणि कॅशबुक मधला जो डिफरन्स असतो, म्हणजे काही एंट्रीज पासबुक मध्ये झाल्या असतात, काही एंट्रीज आपल्याकडे झाल्या नसतात ते. ओके, बरं, ठीक आहे. डेबिट नोट म्हणजे परचेस रिटर्न का सेल्स रिटर्न? म्हणजे आता आपण जर कंपनीनं आपण काही सेल केलंय जस्ट आणि एका लाईन मध्ये उत्तर हवंय. डेबिट नोट म्हणजे परचेस रिटर्न का सेल्स रिटर्न? डेबिट नोट म्हणजे सेल्स रिटर्न. नाही, डेबिट नोट म्हणजे परचेस रिटर्न होतं. नाही, म्हणजे मला थेअरी बद्दल माहित होतं, म्हणजे एक नोट केली ओके, त्याबद्दल माहित होतं. प्रोव्हिजन्स म्हणजे काय? नाही, ते नाही माहिती. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर TDSचा पर्सेंटेज किती आहे लेबर चार्जेस वरती? नाही, TDS वगैरे माझं नाही झालं, त्यामुळे ते एवढं नाही माहिती. बरं, ठीक आहे. हा, कॅश जर बिझनेस मध्ये आणली असेल तर बिझनेस स्टार्ट करण्याच्या वेळेस, ओके, क्वेश्चन काय, कॅश आणली आहे मी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, तर त्याची माझी अकाउंटिंग एंट्री कशी होईल? कॅश म्हणजे आपण कॅपिटल आणतोय ना. हो, बरोबर. हा, म्हणजे कॅश आपल्याकडे आली आहे म्हणजे ते डेबिटला पडणार. बरं, एंट्री डेबिट क्रेडिट दोघांची मला सांग बरं, म्हणजे कशी होणार एंट्री? अच्छा, तसं सांगायचं. मला वाटलं फक्त हे सांगायचं होतं. कॅश आपण आणतोय म्हटल्यावर ते ह्याच्यात रिसीट मध्ये एंट्री होणार. बरोबर, ओके. हा, म्हणजे कॅपिटल अकाउंटला ते पडणार कॅशची डायरेक्ट. ओके. डेबिट त्याला म्हणजे डेबिट वॉट कम्स इन म्हणून मग कॅपिटल अकाउंट डेबिट टू हे पडणार आपलं कॅश. ओके, बरोबर, ठीक आहे. ते डिरेक्ट टॅलीत जमतं, ते थोडं थेरी असल्यामुळे ते थोडं हे होते, कन्फ्युज नाही, होते. कसं आहे, कॅपिटल अकाउंट हा आपला क्रेडिट बॅलन्स असतो नेहमी, आणि आपण कॅश आणतो त्याच्यामुळे कॅपिटलला क्रेडिटच पडलं पाहिजे आणि कॅशला डेबिट पडलं पाहिजे, असं आहे ते. हा, ते कसं होतं, ती एंट्री डायरेक्ट करता येते, फक्त ते थेरॉटिकली अकाउंट बेस माझा नाहीये, त्यामुळे मला ते उत्तर देतात नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर मला फुल फॉर्म सांग CGSTचा. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर सॉरी, बँक इंटरेस्ट रिसिव्ड कुठल्या ग्रुपच्या अंडर येईल? बँक इंटरेस्ट मिळालाय आपल्याला, हो. इन्कमच्या ह्याच्यात येणार. बरं, डायरेक्ट का इनडायरेक्ट इन्कम? इनडायरेक्ट. ओके. आणि ठीक आहे. स्टॉक म्हणजे काय? स्टॉक म्हणजे आपल्याकडे जे काही आहे, आपण रॉ मटेरियल वगैरे जे मेंटेन करतो ते स्टॉकच्या अंडर येणार. ओके. आणि स्टॉक कुठे प्लेस होतो, बॅलन्स शीट मध्ये का प्रॉफिट अँड लॉस मध्ये? ह्याच्यात बॅलन्स शीट मध्येच. ओके. ऍक्च्युली प्रॉफिट अँड लॉस मध्ये पण आपल्याला दिसतो क्लोजिंग स्टॉक, आणि बॅलन्स शीट डबल इफेक्ट जातो. वरती ट्रेडिंग अकाउंटला दिसतो ना क्लोजिंग yes, स्टॉक, बाय yes. क्लोजिंग स्टॉक, आणि इकडे टू ओपनिंग स्टॉक. हा, बरोबर. मग तुझ्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक एक दिसेल आणि तुझ्या करंट ऍसेट्सच्या अंडर एक क्लोजिंग स्टॉक दिसेल. हा, तिथे एक दिसतो. चालेल चालेल चालेल. ओके, चालेल. अजून बॅड डेट्स म्हणजे काय, माहितीये काही? काय बॅड डेट्स? बॅड डेट्स नाही, म्हणजे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असतात. ओके. हा, ते काहीतरी पेमेंट केलेलं नसेल त्याचं काहीतरी आपण ते घेतो ना ह्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉसला. ओके, बर, ठीक आहे, चालेल. हा, फाईन. आणि शॉर्टकट की रिपीट, शॉर्टकट की नरेश अँड रिपीटची काय आहे? कंट्रोल आर. ओके, ठीक आहे, चालेल. हा, फाईन, ठीक आहे, चालेल. ओके, मग झालेत क्वेश्चन्स कम्प्लीट झालेत, आणि मी तुला इव्हनिंग पर्यंत कळवते काय काय आहे ते. हा, माझं कसं आहे, फक्त एवढंच म्हणजे कसं अकाउंटिंग आमचा काही स्पेस नव्हता. टॅलीमध्ये केलंय काम, पण ते कसं टॅलीत डिरेक्टली केलं, थेरी काय एवढी हे नाहीये, त्यामुळे कदाचित ते पटकन कन्फ्युज होते, असं झालंय. ओके, नाही चालेल. आम्ही नाही बाकी एंट्रीज क्वेश्चन्स. वगैरे रिसिप्ट पेमेंटच्या केल्याच मी. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. ओके, चालेल. मग ठीक आहे, ठीक कळवते आहे. मी काय तसं. हा, काय असेल ते कळवा, चालेल. येस, ओके, चालेल. हा. हा, ठीक आहे, ठीक आहे. ओके, तर आपला सेकंड कॅन्डिडेटचा पण इंटरव्ह्यू झालेला आहे. मी बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारलेत आणि तिने बऱ्यापैकी उत्तरं दिलेली आहेत, बट ती जास्त एक्सप्लेनेशन देत होती जे रिक्वायर नाही आहे. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू जर टेलिफोनिक इंटरव्ह्यू देत असाल तर तुमची बाजू तुम्हाला सावरण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची काही गरज नाही आहे, बिकॉज तुमच्या कॉन्फिडन्समधून आम्हाला त्या कळून जातात, किंवा तुमच्या लँग्वेजवरून आम्हाला त्या कळून जातात की नक्की तुम्हाला काय उत्तर द्यायचं होतं आणि तुम्हाला ते कितपत येतं. त्याच्यामुळे जस्ट ट्राय टू अवॉइड ऑल दिस थिंग्स, की
अननेसेसरी एक्सप्लेनेशन्सची इंटरव्ह्यूअरला काही गरज नाही आहे. तुम्ही तुमची बाजू अशी सावरू शकत नाही आहे आणि कन्फ्युजन नको आहे करायला तुम्हाला इंटरव्ह्यूअरला की येस मला सगळं येतं आहे पण आता मी कन्फ्यूज झाले. सो दिस इज नॉट एट ऑल एक्सेप्टेबल. सो जस्ट ट्राय टू अवॉइड दिस थिंग्स. ओके, चला तर मग आता आपण नेक्स्ट कॉल घेऊया.